श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपण बघणार आहोत सार्थ ज्ञानेश्वरीच्या अध्याय 9 मधील ओवी क्रमांक 151 ते 200. सुरुवातीला खाली कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे लिहून अध्यायाला सुरुवात करूयात. तैसा कृतनिश्चय वाया गेला, जैसा कोणी एकू कांजी प्याला, मग परिणामा पाहू लागला अमृताचा. ज्याप्रमाणे एखाद्याने भाताची पेज घ्यावी आणि त्यामुळे अमृतासारखा परिणाम होतो हे गृहीत धरावे, तसा अविवेकी जनांनी केलेला निश्चय व्यर्थ गेला असेच म्हणावे लागेल. तैसे स्थूलाकारी नाशिवंते, भरवसा बांधोनी चित्ते, पाहती मज अविनाशते, तरी कैंचा दिसे. त्याप्रमाणे या नाशवंत नामरूपात्मक स्थूल आकाराला माझे खरे स्वरूप मानून त्यात माझे शाश्वत स्वरूप पाहणाऱ्याला मी कसा दिसणार. काही पश्चिम समुद्राची आतटा, निगीजत आहे पूर्वविला वाटा, का कोंडा कांडता सुबटा, कनू अवताडे. अरे अर्जुना, पूर्व दिशेच्या मार्गाने चालत जाऊन पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यावर पोचता येईल काय, किंवा कोंडा कांडला तर धान्य कण सापडतील काय. तैसे विकारले हे स्थूळ, जाणितले या मी जाणवतसे केवळ, काही फेन पिता जळ, सेविले होय. त्याप्रमाणे हे विकाराने आकारलेले माझे सगुण स्वरूप जाणून घेतले असता माझे निराकार निर्गुण स्वरूप कसे जाणता येईल. फेस प्यायला असता पाणी प्यायले असे होईल काय. मनोनी मोहोइलिनी मनोधर्मे, हेची मी मानुनी संभ्रमे, मग येथीची जे जन्मकर्मे, तिये मजची म्हणती. म्हणून मोहाचा प्रभाव असलेल्या मनोवृत्तीने हे सगुण रूप म्हणजेच मी परमात्मा आहे असे भ्रमाने मानून तेथील जन्म व कर्मे माझ्यावर लादतात. एतुलिनी अनामा नाम, मज अक्रियासी कर्म, विदेहासी देहधर्म आरोपिती. अशा प्रकारे नाव नसलेल्या माझ्यावर नावाचा, क्रिया न करणाऱ्या माझ्यावर कर्माचा, शरीर नसलेल्यावर देहधर्माचा ते अविवेकी आरोप करतात. मज आकार शून्य आकारू, निरुपाधिक उपचारू, मज विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक. मी निराकार असताना, आकाराचा उपाधिरहित असताना उपचार विधी करतात. विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला मला वर्णाश्रम धर्माची कर्मे जोडतात. मज वर्णहीना वर्णू, गुणातीतासी गुणू, मज अचरणाचरणू, अपानीया पानीया. जात नसलेल्या मला जात, गुणाच्या पलीकडे गेलेल्या मला गुण, पाय नसणाऱ्याला मला पाय, हात नसलेल्या मला हात आहेत अशी कल्पना करतात. मज अमेय मान, सर्वगताशी स्थान, जैसे सेजे माझी वन, निदिला देखे. वास्तविक माझे स्वरूप अमर्याद असताना मर्यादित करतात, सर्वव्यापी असताना मला ते स्थान देतात. ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो, तैसे अश्रवणा श्रोत्र, मज अचक्षुषी नेत्र, अगोत्रागोत्र अरूपारूप. त्याप्रमाणे मला कर्ण हिनाला कान, नेत्रहीनाला डोळे, कुलहीनाला कुल आणि रूप नसलेल्या रूपाची कल्पितात. मज अव्यक्तासी व्यक्ती, अनार्थासी आरती, स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा. अदृश्य अशा मला दृश्य, इच्छा नसलेल्याला इच्छा, स्वतःच तृप्त असलेल्याला तृप्ती असल्याचे कल्पितात.
मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते आच्छादन सहित अशा मला वस्त्र नेसवतात. शृंगाराच्या पलीकडे मी असताना अलंकार सर्व जगाला उत्पन्न करणारा मी, मलाही कोणी उत्पन्न करणारा आहे अशी ते कल्पना करतात. मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा. स्वयंसिद्ध असा मला आकार देतात, स्वयंभू असलेल्या माझी स्थापना करतात, सर्वव्यापी असणारा मी मला आव्हान करतात आणि माझे विसर्जनही करतात. मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे. मी जो सर्वदा स्वतः सिद्ध एक रूप आहे त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध काय असे समजतात. मज अद्वैतासी तुझे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात, निष्क्रिय असताना माझ्या ठिकाणी क्रियेची संभावना करतात आणि मी अभोक्ता असून उपभोग घेतो असे म्हणतात. मज अकुळाचे कुळ वाणिती मज नित्याचे निधने शिनती मज सर्वातरा ते कल्पिती अरी मित्रगा. माझे कुलविहीनाचे कुल वर्णन करतात. मी अविनाशी असताना माझा मृत्यू कल्पून कष्टी होतात. मी सर्वांच्या अंतरंगात सारखाच ओतप्रोत असताना मला शत्रू मित्र आहेत अशी कल्पना ते करतात. मी स्वानंदाभिरामू तया मज अनेका सुखांचा कामू आघवाची मी असे समू की म्हणती एकादेशी. मी आत्मानंदाने परिपूर्ण असताना मला नाना सुखाची इच्छा आहे असे समजतात. मी सर्वत्र सारखा व्यापून असताना एके ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असे मानतात. मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कै पक्ष करी आणि कोपोनी एका ते मारी हेची वाढविती. मी समस्त चराचराचा आत्मा असताना कोणा एकाचा पक्ष घेतो आणि दुसऱ्या कोणाचे रागाने तुकडे करतो असे प्रसिद्ध करतात. किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानदयांचे. सारांश काय असे जे हे सर्व सामान्याचे नाना प्रकार मनुष्य धर्म आहेत त्यालाच ते ज्ञान समजतात. खऱ्या ज्ञानाचा हे विपरीत ज्ञान आहे. जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती मग तोची विघडलिया टाकीती नाही म्हणून. जोपर्यंत ते एखादी मूर्ती पाहतात तेव्हा हाच देव आहे असे समजून पूजा करतात. तीच मूर्ती भंगल्यावर देव नाहीसा झाला म्हणून मूर्ती फेकून देतात. माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनी आकारे म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासी करी. अशा या नाना प्रकारांनी व आकारावरून इतरासारखा मी एक देहधारी आहे असे ते मानतात आणि म्हणून त्यांचे हे विपरीत ज्ञान खऱ्या ज्ञानाला काळोख फासते. मोगाशा मोग कर्मनो मोग ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरी चैव प्रकृती मोहिनी श्रिताः. त्याच्या अशा निष्फळ आहेत, त्यांची कर्मे व्यर्थ आहेत, त्यांचे ज्ञान निरर्थक आहे. ते विवेकशून्य भ्रष्टचित्त लोक राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून राहतात. या लागी जन्मलेची ते मोग जैसे वारशी विन वेग का मोग जळाचे तरंग दुरुनीचे पाहावे. म्हणून त्यांचे जीवन निष्फळ आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळांत दिसणाऱ्या लाटा या गोष्टी दुरूनच बऱ्या दिसतात.
अथवा कोल्हेरीचे असिवार, ना तरी ओडंबरीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार आभासती का. अथवा मातीचे घोडेस्वार, किंवा जादूच्या खेळातील अलंकार, किंवा आकाशात ढगाच्या आकृतीमुळे दिसणारा गंधर्व नगरीचा डौल, हे नुसते जसे आभासात्मक असतात. साबरी वाढी नल्या सरळा, तरी वळना अंतू पोकळा, का स्तन झाले गळा शेळी जैसे. सरळ वाढलेल्या निवडुंगाला जसे वर फळ असते नसते आणि आतूनही ते पोकळ असतात, अथवा शेळीच्या गळाला जसे निरुपयोगी स्तन असतात, तैसे मूर्खांचे तया जियाले आणि दीर्घ कर्म तयांचे निपजले. जैसे सांबरी फळ आले घेपे ना दिजे, त्याप्रमाणे त्या अज्ञानी पुरुषाचे जीवित असते. त्यांनी केलेले कर्म निवडुंगाच्या फळाप्रमाणे देण्या घेण्याच्या उपयोगाचे नसते, म्हणून ते धिक्कार करण्यास योग्य ठरते. मग जे काही ते पडिनले, ते मरकटे नारळ सोडिले, का आंधळ्या हाती पाडिले मोती जैसे. मग ते ज्ञान शिकले असतील, ते माकडाने तोडलेल्या नारळांसारखे किंवा आंधळ्याच्या हाती पडलेल्या मोत्यासारखे निरर्थक होय. किंबहुना तयांची शास्त्रे, जैसी कुमारी होती दिदले शस्त्रे, का शौचा मंत्रे बीजे कथिली. फार काय सांगावे, त्यांनी शिकलेली सर्व शास्त्रे लहान मुलीच्या हाती दिलेल्या शस्त्राप्रमाणे किंवा अशुद्ध मनुष्याला सांगितलेल्या बीजमंत्राप्रमाणे निरुपयोगी होतील. तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरले गा धनंजया, ते आगवीची गेले वाया जे चित्तहीन. त्याप्रमाणे अर्जुना, त्यांनी केलेला ज्ञानसंग्रह, कर्माचे आचरण हे व्यर्थ जातात, कारण त्यांच्या चित्तात यथार्थ ज्ञान नसते. पै तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धीते ग्रासी, विवेकाचा ठाऊची पुसी निशाचारी जे. सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी, ती अज्ञानाच्या अंधारात संचार करणारी तामसी राक्षसी प्रकृती होय. तिये प्रकृतीवर पडे झाले, मनवोनी चिंतेचे निकपोले गेले, वरी तामसीयेची पाडिले मुखा माझी. जे तामसी प्रकृतीच्या अधीन असतात, त्यांच्या चित्ताचे तुकडे तमोगुणरूपी राक्षसीच्या मुखात पडतात. जेथ आशेची लाळे, अंतु हिंसा जीव लोळे, तेवेची संतोषाचे चाकळे अखंड चगळी. जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीव वळवळत असते, तसेच ती समाधानाचे चोथे सतत चगळीत असते. जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे चाटीत निघे बाहेरी, जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. ही राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत हिंसेच्या जिभेने ओठ चाटीत बाहेर निघते. ही राक्षसी प्रमादाच्या पर्वतातील माजलेली दरी आहे. जेथ द्वेषाची या धाडा, खसखसा ज्ञानाचा करीती रगडा, जे अगस्ती गवसनी मुडा स्थूल बुद्धी. जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसाखसा चुराडा करीत आहेत, आणि जी स्थूल बुद्धीच्या म्हणजेच अविवेकी लोकांना त्वचा आणि हाडे यांच्या वेष्टनाप्रमाणे आहेस, अथवा अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे आहे. ऐसे आसुरी प्रकृतीचे तोंडी, जे झाले गा भूतोंडी, ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहांचा. अशा प्रकारच्या तामसी माया राक्षसीचे तोंडात भूताला दिलेल्या बळीप्रमाणे जे पडले, ते अज्ञानी भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. एवं तमाची पडिले घरते, न पावी जितीची विचाराचे निहाते, हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही. अशा प्रकारे
तमोगुणांच्या खड्ड्यात पडलेले ते विवेकाच्या हातात सापडत नाहीत. त्यांची गोष्ट बोलणे नको. ते जेथे गेले त्याचा शोधही लागत नाही. म्हणून असो तो इये वायानी, कायसी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी सिने लहन. म्हणून या पुढे लोकांची निष्फळ कहाणी आता पुरे. ती वाढविली की वाणीला उगीचेच कष्ट मात्र व्हायचे. ऐसे बोलिले देवे, तेथजी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे, ते साधू कथा. असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. त्यावेळी अर्जुनाने ठीक आहे असे उत्तर दिले. श्रीकृष्ण म्हणाले, जेथे वाणी विसावते ती सज्जनाची कथा ऐक. महात्मा नस्तु मा पार्थ, दैवी प्रकृती मा श्रीत्रः, भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. पार्था, परंतु दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आदिकारण व अविनाशी अशा मला जाणून एकनिष्ठ भावाने माझी भक्ती करीतात. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेलिया ती उपासी, वैराग्य गा. ज्याच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रांत मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो व जे पुरुष झोपलेले असतात, वैराग्य ज्यांची सेवा करते. जयांची आस्तेची सद्भावना, अंतु धर्म करी रानिवा, जयाचे मन ओलावा विवेकासी. ज्यांच्या श्रद्धायुक्त शुद्ध भावनेत धर्माचे साम्राज्य असते, त्याच्या मनात नेहमी विवेकाचा ओलावा राहतो. जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनी धाले, जे शांती सियाले पालव नवे. ज्यांनी ज्ञानगंगेत स्नान केले, जे पूर्ण ब्रह्मस्थितीला पोचून तृप्त झाले आहेत, आणि जे पुरुष शांतिरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत. जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भारिले. जे पुरुष पूर्णावस्थेला फुटलेले कोंब आहेत, धैर्यरूपी मंडपाचे आधारस्तंभ आहेत, ते आनंदरूपी समुद्रामध्ये बुडवून काढलेले घडेच आहेत. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती, जयांची जे लिले माझे नीती, जी आली दिसे. ज्यांना भक्तीचे एवढे प्रेम असते की ते मुक्तीलाही पलीकडे हो तू आम्हाला नको असे म्हणतात, त्याच्या सहज आचरणातही नीती जगताना दिसते. जे अगवांची करणी, लेईले शांतीचे लेणी, जयांचे चित्त गवसनी व्यापका मज. ज्यांनी सर्व इंद्रिये सैन्यमांनी शृंगारलेली असतात आणि त्यांचे चित्त एवढे विशाल असते की सर्वव्यापी असणाऱ्या मलाही ते आच्छादन होते. ऐसे जे महानुभाव, जे दैवीय प्रकृतीचे दैव, जे जाणूनिया सर्व स्वरूप माझे. असे जे ब्रह्मानुभावी महापुरुष, जे दैवी प्रकृतीचे भाग्य व माझे सत्य स्वरूप आहेत असे जाणून मग वाढतेनी प्रेमे, माते भजती जे महात्म्य, परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. मग ते वाढत्या चढत्या प्रेमाने माझे भजन करतात, परंतु त्यांच्या मनोधर्माने द्वैत भावाला स्पर्शही केलेला नसतो. ऐसे मीच होवनी पांडवा, करीती माझी सेवा, परी नवलावो तो सांगावा असे ऐक. अर्जुना, याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे, तो सांगतो ऐक. सततं कीर्तयन्तो मा यततंच दृढवतः, नमश्चन्तस्य मा भक्ता नित्ययुक्त उपासते. सदा माझा नामघोष करणारे, निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे, मला भक्तिपूर्वक नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे
माझे भक्त माझी उपासना करतात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तांचे, जे नामाची नाही पापाचे ऐसे केले. तर त्यांनी कीर्तन प्रसंगी भक्तीच्या भरात नाचून गाऊन प्रायचित्त म्हणजेच पाप निवारण्याचे उद्योग नाहीसे केले. कारण त्यांच्या ठाई पापाचे नावही नसते. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकीची खुंटिली रहाटी आगवी. ज्यांनी यमसदनास निस्तेजता आणली, तीर्थाला त्याच्या पदावरून उठवले आणि यमलोकांचा सगळा व्यवहार बंद पाडला. यमू मने काय यमावे, दमू मने कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. मनोनिग्रह म्हणू लागला, आता कशाचा निग्रह करावा. दम म्हणू लागला, आता कोणाचे दमन करावे. तीर्थे म्हणतात, यांच्या अंगी औषधालाही पाप उरले नाही, मग आम्ही कोणाचे पाप खावे. ऐसे माझेनी नाम घोषे, नाही करीतीची विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमती भरले. अशा प्रकारे माझ्या नामसंकीर्तनाच्या जयघोषाने हे महात्मे विश्वातील रूपे दुःखे नाहीसी करतात आणि सगळे जग ब्रह्मसुखाच्या दुमदुमणाऱ्या आनंदाने भरून टाकतात. अशा प्रकारे ओवी क्रमांक 151 ते 200 संपन्न झालेल्या आहेत. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.